संवादिब्रह्मता पुंसा प्रवृत्तस्य मानतः प्रमेय द्विजत्वोपास्ती वारंतरे करणायता. याची सुरुवातच मुळामध्ये समाधी व ब्रह्म तत्वोपास्त्यापि मच्यते मग तरी तापणी स्थापित संवादी ब्रह्मता पुंसा वास्तविक भ्रमच आहे, पण त्याच्यापासून प्रवृत्तस्य अनुमानतः दुसऱ्या आणि प्रमाणाला तो कारणीभूत होतो. प्रमेती आणि चेत तत्वोपास्ती मानतांतरे कारणता. दुसऱ्या प्रमाणाला म्हणजे आपल्याला त्या प्रमाणापासून त्याची आणखी प्राप्ती होत असते, त्याप्रमाणे त्याला प्रमा असं म्हणतात. तत्वोपास्ती मानंतरे कारण आहेत. त्याचप्रमाणे आपण जे काही उपासना करतो तत्वोपास्ती मानंतरे काम ते ज्ञानाला कारणीभूत होते. कर्म पुढे उपासना, उपासनापासून ज्ञान. कर्म हे आणखी उपासनेला उपयुक्त होतं आणि पुढे उपासना ज्ञानाला काय होते, एका नाही का मल निवृत्ती करता कोणाची आवश्यकता आहे, निष्काम करा. पुढे चंचल चित्ताची चंचलता आणि दोन्ही कारणीभूत होतात ना, पुढे ज्ञानाला कारणीभूत होतात आहे ना. ज्ञानाला कारणीभूत झाले ना. विवेकामुळे मनुष्य काय होत असतो, साधनात प्रवृत्त होतो. विवेक जोपर्यंत नाही तोपर्यंत साधनामध्ये काय होत नाही, नाही काय. मग कळून चुके अगोदर विवेक असावा, त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. आणि मग त्या साधनामध्ये नाही एकाएकी साधन आहे. आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा अगोदर नोकरी करायची असली तर पहिले पगार किती आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं. पगार कमी असेल तर ते ग्रस्त असल्यामुळे लोकांचं जाऊ दे. आपल्या विद्यार्थ्यामध्ये सुद्धा जेवणाची 2 आमंत्रण आली, पहिला पाहतो पहिल्या आमंत्रण जरा थांब. दुसऱ्या कारणाला काय होते ते कारणीभूत आहे. चित्तशुद्धी ही फार महत्त्वाची आहे. इतराच्या ठिकाणी तशी वाचण्यात म्हणतं, तुमच्या ह्याच्यामध्ये म्हटलं तर विचारसागरात आलं मागच्या जन्माच्या कारणांतराने वासना होत असतात. यम यम वापी त्याच्यातून ते करे मागचं मानावंच लागत असतं. मग त्याच्यापासून तुम्ही सत्कर्म करीत आलं असेल तर याही जन्मामध्ये वृत्ती कशी होणार, सत्कर्म आहे. आणि दुष्कर्म करीत आले तर याही जन्मात वृत्ती कशी होणार, कारण ते मागचे संस्कार असतात ना. एक शुभ वासना आणि एक मग जीव मात्र अशुभ वासनेमध्ये शुभ वासनेमध्ये काय करू नये, काय करायचं आहे बुद्धी निवाडा करत असते. कोण? ज्याच्यात आपलं कल्याण असेल त्या कार्यात शुभ वासना वाढवावी आणि अशुभ वासना काय करावी. त्याला साधन काय, सत्संगात आहे, सत्शास्त्र श्रवण. त्याच्यापासून काय होत असते, अशुभ वासना जाते आणि शुभ वासना काय होते, वाढत असते. सत्संगतीचा असते ना. देव वसे चित्तीन त्याची असे आवडते म्हणाल, तशी संगती होत असते. ज्याची जशी संगती असेल त्याप्रमाणेच होत असते. चंदनाच्या जवळ बोरी असली तर ती सुद्धा काय होते, सुगंधी होते. आहे का नाही. आपल्या आणि लिंबाच्या ह्याच्यावर ते कारलीचा वेळ गेला तर ते कारलं सुद्धा कडू होत असते. म्हणून उपासना सुद्धा हे दुसऱ्या कारणाला काय होते, कारणीभूत होते. प्रमेय चेत तत्वोपास्ती मानंतरे कारण आहेत. संवादी ब्रह्मता पुंसा संवादी ब्रह्माप्रमाणे प्रवृत्त झालेला मनुष्य फळाला जसा प्राप्त होतो त्याप्रमाणे उपासना सुद्धा ही ज्ञानाला काय होते. मग त्या उपासनेचे प्रकार तर या ठिकाणी थोडे दाखवले. मूर्ती ध्यानस्य मंत्रादिरपी कारणता यदी अष्टुनाम तथापि अत्र प्रत्या सत्य विशेषते.
मग उपासनेमध्ये असलेले विषय मूर्ती ध्यानास्य मंत्रादे कारणापे, आपण नाही का सुंदरते ध्यान उभे विटे कर्कटाय, उपासनेमध्ये जे 9 प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यात ध्यानसुद्धा घेतलेलं आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम ध्यान हा एक विधी असतो. त्याचप्रमाणे तुका म्हणे जपान मंत्र ती अक्षरी मंत्रादेरपी कारणतावे, ते सुद्धा ज्ञानाला कारणीभूत असते. मंत्रसुद्धा सांगितलेला आहे. कोणी ओम ऋषी या मंत्राचा उच्चार करतात, कोणी राम मंत्र, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवान मंत्र का मननांतर आहे. ते मंत्रात शक्ती असते बघा. औषधापेक्षा सुद्धा शक्ती कशात असते? मरण्याची स्मरण्याची शत्रू मरे असे तुमचे आता एक त्याचा तोटक वाढलेला आहे. विंचवाचा मंत्र टाकला तर विंचवाचं विष काय होते? किती जाल साप असू द्या, मंत्रामध्ये त्याचा विष उतरवण्याची काय शक्ती आहे. तर वेळ लागतो जास्त. एक चालला होता बा ग्रस्त, 2 ग्रस्ताची गाठ पडली. त्याला विचारलं, म्हटलं कुठे निघालात? म्हणलं आज राजा परीक्षितीला साप चावून काय होणार आहे. म्हणलं मी मांत्रिक आहे की त्या सापाचा विष काय करेल. म्हणलं असं तो काय म्हणला इंद्राणीतला साप आहे. मग म्हणलं का तू एक एक आपल्याला सांगते. म्हणलं तू जरी आणखी उतरवला विष, मी सुद्धा मंत्र टाकून ते विष उतरू देणार नाही. दोघांची आण बघा काय झाली. म्हणलं माझं साधं विष नाही, ते प्राण घेतल्याशिवाय. दोघंही, एक होता मांत्रिक आणि एक होता आपला गारोडे. मग परिणाम काय झाला? असा काही तो साप होता ना बरं, तो साप चावल्याबरोबर एक विशाल वृक्ष होता वडाचा, जळून पडला बा. काय पडला? मग तो जळून पडल्यानंतर हा जो मांत्रिक होता ना त्याने मंत्र टाकला पुन्हा झाड जसाच्या बरोबर ते पानान बेनान पक्षीन बिक्षी सगळे. मग त्याला कळून चुकलं हा विष उतरवल्याशिवाय राहणार नाही. म्हणलं काय काही पैशाच्या अपेक्षेने काय असेल तू हे करीत असेल. तर म्हणलं पैशाची अपेक्षा नाही. मग ते साप असणारे असतात ना त्यांना खालचा धन माहिती असते कशाचा. म्हणलं तुला वाटेल तसा धन देवा मी, पण ब्राह्मणाची वाणी काय होते खरी होते. असं ते दोघंही मांजरा. म्हणलं आहे सुद्धा. मी कशाकरता सांगितलं आहे? त्या मंत्रामध्ये विष उतरवण्याची काय शक्ती आहे. आता मांत्रिक गेला का एखादा कीर्तनामध्ये एकाला विंच चावला, त्याची तळमळ व्हायला लागली. आम्ही साहजिकच म्हटलं हो आम्ही विंच चावलेला आहे, विंच उतरवणारा कोणीतरी आहे का? एक जण उभं राहिला बा. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे, याला विंच चावलेला आहे, या की मंत्र. तर म्हणले महाराज मला उतरवण्याचा मंत्र नाही, म्हणजे चढवण्याचा. असला अंतर कशाला शिकायचा. जाऊया दृष्टांत. मंत्रामध्ये शक्ती आहे म्हणून सांगितलं. म्हणून तो तुकोबाराने म्हटलं तुका म्हणे जपान मंत्र, मंत्र दिला रामकृष्ण आहे. भगवंताचं नाम साधन असून ते काय मंत्र आहे. राम म्हणता पदी वैसोनी साखर म्हणता साखर. हे माईक नाव आहे म्हणजे आहे, आणि भगवंताचं नाव वास्तव नाव आहे. श्रुतीने ठेवलेलं नाव कोणी नाही. काय तुमच्या 17 अध्यायामध्ये आहे बघा. तुमचा आमचा उद्धार कसा होऊ शकेल? परमात्मा तो दिसत नाही, पण उद्धाराचा करता मनुष्याचा देह आहे. मग म्हटलं उद्धार कशा होईल? म्हणून
हा मंत्र देखील कनवा म्हणून लोक मंत्राचा जप करण्याकरता वाहून घेतात. जपी लोक काय करतात, आपल्याकडे ही थोडी धारणा कमी आहे. तुम्ही वृंदावनला जा, तुम्ही गोकुलला वृंदावनला तिकडे पहा, केवळ जप करतात बघा. त्यांचं ठरलेलं असतो राधे. अयोध्येला गेले तर जय सियारा जाऊया, आणि आळंदीला आलं तर प्रत्येक अरे नावामध्ये काय शक्ती आहे ना, ती काही समज नाही का. म्हणून दुसऱ्याला ते आणखी कारणीभूत होते. एवढ्याकरता हा श्लोक सांगितलेला आहे. मूर्ती ध्यानाचे मंत्र दे रपी कारणता आहे ते, हे सुद्धा ज्ञान नाही का फलाला कारणीभूत आहे. ध्यान मंत्र वगैरे आदी करून अष्टुनाम तथापि प्रत्याशक्ती विशेष आहे. जास्तीत जास्त जेवढं आणखी साधन साध्याच्या जवळ असेल तितकं महत्त्वाचं असते. कुणाच्या जवळ? साध्याच्या जवळ, नाही का. तांदूळ हे सुद्धा भुकेचं काय साधन, आणि भात हे सुद्धा काय, पण जवळचं साधन कोणतं आहे? कारण ते जवळचं साधन आहे ते. मनुष्य तांदळावर प्रेम करतो, पण त्याचा भात होते म्हणून काय करतो. जितकं जवळ असेल तितकं प्रेम काय असते. एखादा मनुष्य आहे, त्याला मुलगा आहे, मुलावरही प्रेम करतो. त्या मुलाचा मित्र असेल त्याच्यावरही काय करतो, पण जास्त प्रेम कोणावर आहे? मुलाचं. आणि त्याचं उद्या बिघडलं तर त्याच्यावर प्रेम करतो. त्याला अंतरंग साधन म्हणतात. म्हणून ब्रह्मज्ञान प्राप्तीची जी काही साधनं सांगितलेली आहे त्याच्यामध्ये विवेक, वैराग्य, समाधी, सत्व, मोक्षत्व, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्त्व पदार्थ शोधन, हे सगळी कशाची साधन आहे? ब्रह्मज्ञान प्राप्तीची साधने. भक्तीची साधने कोणते? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, ही भक्तीची साधन आहे. आणि कर्मा योगाची साधने कोणती आहे? यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान वगैरे हे सगळे याची प्रत्येकाची साधना विभिन्न आहे ना. चित्तशुद्धीची कर्माची साधने, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म, प्रत्येकाची साधना एक आहे का भिन्न आहे? म्हणून अष्टनाम प्रत्येक जितकं साधन जवळचं असेल तितकं साधन महत्त्वाचं असते. निर्गुणोपासना पक्वम समाधीच्या शनै स्वतः यश समाधी निरोधाख्या सा अनायासेन. निर्गुणोपासनेमध्ये हा मार्ग आहे, पण हा योग मार्गामध्ये मोडत असतो. शेवटचं स्थान कोणचं आहे योग मार्गाचं? समाधी. त्या समाधीमध्ये निर्विकल्प पुढे सविकल्प समाधी. निर्गुणोपासन पक्वम समाधी शासने तथा. निर्गुणोपासनाची उपासना केल्यानंतर कोणत्या फलाला प्राप्त होत असते तर त्याची आणि समाधी अवस्थेपर्यंत काय होतं जातं. शेवटचं स्थान कोणतं आहे? आपण दिंडी सोहळ्याला निघालो ज्ञानोबराच्या, मग शेवटचं स्थान कोणतं? पंढरपूर. तो का म्हणे काला नाता हा लागेल नाही का. सप्ताहामधले शेवटचं स्थान कोणतं आहे? काला. म्हणून निर्गुणोपासनाची परिपक्व झाली म्हणजे समाधी त्याला प्राप्त होत असते. आणि समाधी निरोधाख्या, त्या समाधीमध्ये दोन प्रकार, सविकल्प आणि निर्विकल्प समाधी. त्याला निरोध समाधी असं म्हणतात. मग इथपर्यंत माणसाची साधना केली, मग अनायासेन लभ्यते. मग त्याला कष्ट करण्याचं काही नाही, काम नाही. अनायासे त्यालाही समाधी काय होते? प्राप्त होते. पण अगोदर गेलं पाहिजे यम नियम साधन. नाहीतर भरपूर जेवण करतो, एकदा झोपला 1 वाजता तर 10 वाजता झोपतो.
समाधी कशी लागेल शक्य आहे का? निरोध लाभे पुंसाम संगस्तु वस्तू शिष्यते पुनः पुनर्वासितेस्मिन् आणि वाक्यात जायते तत्वधी निरोध लाभे पुंसाम असंग स्वरूप असते परमात्मा स्वरूपाचं वर्णन करून सांगणार. निरोध समाधीमध्ये आणखी कशाच त्याला दर्शन असतं. निरोध लाभे पुंसा अंतरा असंग शिष्य वश्यते अंधच असंग वस्तू आत्म तैसा हृदयामध्ये तो कसा आहे असंग स्वरूपाचा आहे. त्याला विष्णू असं म्हणत असतात. त्याची प्राप्ती होत असते नाही का. समाधीमध्ये आणखी त्याला आत्मदर्शन असते. समाधीची परिपक्व याची मार्ग कठीण असल्यामुळे नाही का लोक फार कठीण आहे. इथे गुजराती महात्म्य होते त्यांना समाधी आहे. एकदा समाधी लागली म्हणजे समाधीमध्ये ते 2-2 दिवस काय करायचे. त्याच्यात भूकतान हारफळी वगैरे दुःखाचे सुद्धा झाले. कारण मनपणानेच राहिलं नसतं. त्याला स्वस्वरूपाची होते. मग आपलं जे मन आहे त्याला स्वस्वरूपाचं आहे. मनुष्यानं नाही परमात्माच होय. विभूती योगामध्ये राहिलं आहे. नाही तर जाऊ द्या. इंद्रियानाम मनश्चास्मी सगळ्या इंद्रियांचा राजा कोण आहे? भगवान म्हणतात तो कोण आहे? मी आहे. परमात्मा स्वरूपामध्ये मनपणाने राहत नाही. मन हे राम आणि प्रवृत्ती असून कैसे आले. मनाला त्याचं काय होतं ते एक दृष्टांत द्यायचं सांगतात. पुन्हा परमात्मा कसा आहे निरोपदाभे असंग परमात्मा असा आहे. सर्वाचा जरी निराश झाला तरी परमात्म्याचा निराश होऊ शकत. आपण धान्य उडवलं त्याच्यामध्ये कोंडा उडून जातो का? धान्यही जाते उडून. धान्य जसंच्या काय दशे विचारता निरसले मग तत्वता तत्व पुन्हा पुनर्वासने पुन्हा चिंतन केल्यानंतर त्याला निधिध्यास असं म्हणतात. वाक्यात जे आहे ते तत्वदेही तेव्हा जीव ब्रह्मा एक आणखी याचं प्रमाण सांगणारं वाक्य कोणतं आहे? तत्वमसी वगैरे आदी करून वाक्याच्या द्वारा तत्वदेही म्हणजे देहबुद्धी जाते ब्रह्मबुद्धी काय होते नाही का. तुमचं नाही का मेंढी म्हणून समजत होता. ती सिंहाने काय केलं मग त्याचा मेंढी बुद्धी होती ती काढली. कोणत्या बुद्धीवर आणला? सिंह नव्हता का? होता. मग काय समजत होता? मग आता ही बुद्धी काय गेली? कोणत्या बुद्धीवर आला? देहबुद्धी जाते आणि कोणती बुद्धी येते ती? मग ब्रह्म मरत असते का? न जायते. मग शुकाचार्याने परीक्षेचं मरण टाळलं का? मरत्व प्राप्त करून दिलं. देह मुक्त जरी झाला तर नाश नाही. देहाचा काय मुक्त झाला म्हणजे काय? त्याचा देह जसाच्या तसाच राहते का? मुक्ताला तुझा बालपण तरुणपण वृद्धपण. मग तो बोधावर कोणत्या येत असतो? स्वस्वरूपाच्या बोधावर येतो. चिदानंद रूप मी वासुदेव या बोधावर. तो सर्प असते ना एकदा काट टाकली म्हणजे पुन्हा बघायला येत असतो का त्याच्याकडे? आणि एकदा देहबुद्धी गेल्यानंतर पुन्हा देहबुद्धीवर येतो का तो? मग संपलं सगळं. लाकूड एकदा जळालं पुन्हा लाकूड होत. एकदा जीवबुद्धी गेल्यानंतर ब्रह्मबुद्धी आल्यानंतर पुन्हा जीवबुद्धीवर येत. तो जीव हे भाष्य सारे बसते भजती ज्ञानाद्वारे पुन्हा पुनर्वासितेस. ज्याला तच्चंतनम तत्कथनम अन्योन्यत हे तदेक पंच. ते भाव कोणते आहे ते येथे सांगतात. निर्विकार असंग नित्य स्वप्रकाश एक पूर्णता बुद्धव झटती सत्वता आरोहंत विचार. ब्रह्म हे कसा आहे व आत्मा हे कसा आहे? निर्विकार. कोणत्याही प्रकार त्याच्या ठिकाणी अस्ति जायते वर्धते वगैरे कोणताही विकार नाही.
कोणता संबंध आहे का? स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असंग स्वरूपाचा आहे. अनित्य आहे का नित्य आहे? कोणताही नाश त्याच्या ठिकाणी नाही. जडस्वरूप आहे का ज्ञानस्वरूप आहे? त्याला प्रकाश म्हणतात. अपूर्ण आहे का पूर्ण आहे? किती जरी धरण मोठलं असलं का ते समुद्र होत असते का? आहे का? मग समुद्र कसा आहे? पूर्ण. आणि बाकी समुद्र सोडून बाकी सगळे कसे आहे? बुद्ध त्याला समुद्राला का म्हणायचं पूर्ण? किती उन्हाळा तापला तरी इंचभर काय होत नाही, आणि किती पावसाळा आला तरी सुद्धा काही त्याला पूर्ण म्हणतात. कोणती वाजता म्हणतो गोवर आहे? कोण आहे? अनुरायण या थोकडा चांगदेव महाराज पूर्ण आहे. ज्ञानेश्वर पूर्ण आहे. पूर्णाला प्राप्त झाल्यानंतर पूर्ण होत असते, नाही का? किती जरी लोखंड असलं तरी लोखंड तर ना, आणि परसाला लागलं तर पुन्हा लोखंड होते का? मग एक 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 दृष्टांत. हे सगळे भाव त्याच्या अंतःकरणामध्ये स्वस्वरूपाच्या विषयी प्राप्त होतात. योगाभ्यास येतदर्थे अमृत विद्वादिशी श्रुता एवंच दृष्टद्वारपि हे पुण्याद्वर. योगाभ्यासाचं फल काय आहे? समाधी अवस्था. योगाभ्यास तदर्थे आणखी पुन्हा जे काही साधनं सांगितले आहे, साध्य एकच आहे, साधनं किती आहे? पण सर्वांचं यत सांख्ये प्राप्यते स्थानं तन एकम सांख्यांचे योगांचे. साधनं भिन्न भिन्न आहे. ज्याचा जसा अधिकार असेल, कर्माचा अधिकारी असेल तर कर्म, उपासनेचा असेल तर उपासना, ज्ञानाचा असेल तर एकच एका सांगत असते का जे अधिकारानुरूप शास्त्र वर्णन करते. जसा ज्याचा अधिकारच आहे. नाही तर लहान मुलाला बाप म्हणायला लागला तुला एम ए पास करू, काय करू? एम ए पास नाही चुकू. आणि नावं नेऊन कुठं टाकलं? पहिल्या वर्गात. बाप म्हणाला, मुलगा म्हणायला लागले, म्हणले बाबा तुम्ही तर मला एम ए पास करणार आहे आणि पहिल्या वर्गात कशाला टाकलं? एम ए पास होत नाही का त्याचा अजून अधिकार नाही? मग अधिकाराचं प्रकरण आढळायचं. म्हणून योगाभ्यास आणखी पुन्हा इतर याच्यामध्ये उपनिषदामध्ये अमृत बिंदू वगैरे आदी करून श्रुता म्हणजे साधनं सांगितलेले आहे. एवंच दृष्टद्वारपे तुण्यात एक एक साधन एका साधनापेक्षा काय मोठं आहे? कर्मापेक्षा भक्ती मोठी, भक्तीपेक्षा. त्याचा अर्थ असा आहे, म्हणजे साधनामध्ये नाही का लोकांचा गैरसमज असतो. एकच साधन काय सांगतात, आमचंच साधन काय आहे? मग तसं नसतं. साध्य प्राप्त झालं ना कोणत्याही साधनाला, ज्या साधनाने साध्य प्राप्त होईल ते साधन मोठं. हाच त्याचा न्याय आहे. मग कोणत्याही देवाचं नाव घ्या तुम्ही, ज्या देवाच्या नावाने तुम्हाला ब्रह्मत्व प्राप्त झाले त्याचं साधन मोठं. म्हणून आपण विठ्ठलाचा जप करा का, रामाचा म्हणा का, जरा का, कृष्णाचा फल किती आहे? एकच. ते पुढे आहे की तुम्हाला एकाच देवाची नावं ही सगळी आहे का भिन्न भिन्न देव? हे लोकांचा आरोप आहे म्हणला तुमच्या ह्याच्यात 33 कोटी देव आहे ना, काय देव? एको देव सर्वभूतेषु. म्हणून हिंदू धर्मामध्ये 10-5 देव नाही. देव किती आहे? मग बाकीचे दिसते म्हणलं त्या किरकोळ फांदी आहे. म्हणून एवंच दृष्टद्वार येतो ना, जे आणखी आपल्यावर श्रेष्ठत्वाला कारणीभूत असेल ते सर्वामध्ये वरम म्हणजे श्रेष्ठ आहे असं त्याचं वर्णन केलं. आणखी सुद्धा उपेक्षता तीर्थयात्रा जपादिने उकरवताम आणि पिंडम समुद्र जे करम लेडीची न्यायापदे. उपेक्षता तीर्थयात्रा नाही का? आता टीका म्हणून नव्हे बघा, पण इथे आलेलं आहे म्हणून सांगायचं आपल्याला. उपेक्ष तीर्थयात्रा जपादिने उकरा. उपेक्ष म्हणजे पाठ चाललेला आहे, पाठ सोडून देत असो आणि तीर्थयात्रेला जातो. तीर्थयात्रे साधन आहे, पण महत्त्वाचं साधन कोणतं आहे? पाठ. म्हणून उपेक्ष म्हणजे टाकतो आणि तीर्थयात्रेमध्ये काय करतो? जातो. नाहीतर मंत्राधिक वगैरे बसतो.
त्याचं करणं म्हणजे कसं आहे, पिंडम समसृज्य कडमलेडीची नाही बा. त्याला प्रसाद देणाऱ्या माणसाने बदाम काजूचा असा मोठा लाडू करून दिला बघा. त्यांनी काय केलं होतं, लाडू त्याला टाकून हात चालत त्याचे पिंडम समसृज्य नाही का, पाठ टाकून देतो जेवायला जातात. पिंडम समसृज्य करमलेडी म्हणजे हात चालत बसलो असा न्याय त्याच्यामध्ये प्राप्त होतो. आणखी क्रमाक्रमाने बरंचसं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे, याचा विचार कधी करू.